कशामुळे घडली ही घटना? माझे नाव विठ्ठल गंगाराम पवार, हे माझे मोठे भाऊ देवाजी गंगाराम पवार हे शिवार वाढवणा इथं तालुका जिल्हा जालना. काय गट नंबर आहे? 124. आणि रात्री ही आग कशामुळे लागली तुमची? ही आग वरून वीज कळकळल्यामुळे आग लागलेली आहे. किती वाजता झाली ही घटना? पावणे 11ला, सुमारे पावणे 11ला घटना झालेली. इथं माझं ठिबक सिंचन, तुषार आणि दूध काढाचं मशीन आणि बाकीचं शुग्रस आणि ढेप. किती जनावर होते या गोठ्यामध्ये? 12 जनावरे होते. इथं माझे 12 जनावरे होते. काही 4 बकऱ्या होत्या उरपडलेल्या, काही कोंबड्या मरण पावल्या. 20-25 कोंबड्या होत्या माझ्या इथं. तिथून 10 मरण पावल्या. किती जनावराला हे लागले, वाप लागले आणि चटके लागले? तर 6 जनावराला वाप लागलेली आहे आणि 3 बकऱ्याला उरपडल्या, त्याचे ववा फुललेला आहे आणि काना कोणाले डोळ्याला मार लागलेला आहे. आणि इथं असताना भावाला बी दुखापत झाली, त्याच्या पायाला मार लागलेला आहे आणि हाताला बी मार लागलेला आहे. शासनाकडे काय मागणी करणार तुम्ही? शासनाकडे माझी हीच मागणी आहे की कमीत कमी माझं नुकसान 7 लाखापर्यंत तर 6 लाखापर्यंत झालेलं आहे. पण कमीत कमी माझी विनंती शासनाकडे की तुरंत तात्काळ की मला मदत द्यावी, ही माझी विनंती. घटना घडली आणि काय नाव आहे तुझं? माझं नाव राहुल देवाजी पवार, मी माझे वडील देवाजी गंगाराम पवार. आम्ही राहणार जुना आणि वाढवणा या शहरामध्ये 124 गट क्रमांक आहे आमचा. आणि रात्री 11:15च्या दरम्यान वीज कळकळली आणि इथं झटका मशीनच्या आमच्या याच्यावर कळकळली ती आणि इथं आग लागली. आग लागल्यामुळे आमच्या जवळपास 25 टारल्या होत्या गव्हांड्याच्या, त्या पूर्णपणे जळाल्या आहे. आणि तुषार सिंचन, ठिबक सिंचनचंही फार नुकसान झालेलं आहे. आणि आमचे दूध उत्पादक शेतकरी माझे वडील, त्यांचं दुधाचं मशीन आणि त्यांच्या ज्या सामग्री आहे, कुठली मशीन झालं तसं त्यांचं फार नुकसान झालेलं आहे. आणि सरकारला आमची एकच मागणी आहे की त्यांनी जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी आम्हाला. आम्ही तलाठी साहेबांना घटनास्थळी बोलवलं आणि ते तातडीने आले. त्यांनी